आजच्या कथेचं शीर्षक आहे सामोरी. लेखक आहेत विद्याधर पुंडलिक. त्यांच्या पोपटी चौकट ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश आहे. ऐकूया. सामोरी. तिने घड्याळात पाहिलं. 1 वाजून काही मिनटं झाली होती. मधूकडे जाण्यासाठी तिने आपलं पातळ बदललं. त्याला मनातून आवडायचं म्हणून काळ्या काठाचं पांढरं पातळ आणि त्यावर तांबड्या रंगाचं पोलकं घातलं. मधूकडे ती बहुधा दुपारला जायची. त्यावेळेला तो अगदी एकटा असे. तिने पायात चपला सरकवल्या. इतक्यात आतून आई म्हणाली, "काय गं, आत्ता हातावर पाणी पडलं ना? अगं मग पड की जरा. भारी भारी बाई नाचरी तू." "नको, मी जाते आणि मी जाणार." "वरच्या पांगळ्याकडे चालली असशील. दुसरीकडे कुठे?" "काय गं बाई, तुला तो पांगळा आवडतो." तिने चपला तिथेच ठेवल्या. ती आत गेली आणि आईच्या गळ्यात हात अडकवून तिच्या कानात म्हणाली, "आई, मी आपलं ठरवलंय की मधूशीच लग्न करायचं." आई एकदम दचकली. ओठावर हात ठेवून भोळ्या आश्चर्याने घाबरून जाऊन तिने विचारलं, "खरंच?" "अगं हन्ने, काय बोलतेस?" "हो, काय बिघडलं ग त्यात? स्वभावाने चांगला आहे. कितीतरी अरबूज धड माणसांपेक्षा रसिक आहे. शहाणा आहे. आता जर्रा पांगळा आहे. असू दे ना, असला तर असेल. चल, चावट कुठली. तुझी चेष्टासुद्धा तुझ्या वागण्यासारखी अघोरी." "मग काय, बाकीच्या लोकांनी मला असले प्रश्न विचारले तर काही वाटत नाही ग, पण आई, तू सुद्धा ना." "अगं, त्याच्याकडे जाऊ नको असं कधी म्हणते का मी? जावं, बोलावं, विचारपूस करावी, 4 मायेचे शब्द बोलावेत. पण तू त्याचं इतकं करतेस की अरे रे 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 रे. काय करू आई? तू म्हणतेस तशी चिमणीच्या दातानं देता येण्याजोगी माया मला नाही करता येत ग. त्यातून तू अशीच माया करायला शिकवली असतीस ना, तर तशी केली असते मी." "हां, जा बाई, मला का बोलण्यात हार जाणार आहेस तू? आम्हाला असं बेरकं बोलणं आमच्या आईवडिलांनी शिकवलंच नव्हतं ना." यावरती हसली आणि धाड धाड जिना वाजवत वर चालली. वरचा मधू हा काही जन्माचा पांगळा नव्हता. 20 वर्षापर्यंत तो चांगला होता. त्यावेळेला तो कॉलेजात BAला होता. बुद्धीने तो हुशार आणि तल्लख होता. 4 चौघांपेक्षा संवेदनाशील होता. हा मुलगा पुढे चांगलं नाव काढणार अशी अनेकांना खात्री होती. तो खूप खेळत असे आणि वयाच्या मानाने त्याने कितीतरी वाचलं होतं. त्यावेळेला त्याच्या पायाच्या पिंढऱ्या पिळदार होत्या आणि पोटऱ्यांतला गोळा उत्साहाने कसा टणटणत होता. त्या दिवसात कॉलेजच्या हिरव्यागार उन्हाने चमकणाऱ्या भव्य मैदानासारखे उभे जीवन त्याच्यासमोर कसं लवलवत उभं होतं. संध्याकाळ झाली की मैदानावर पालथं पडून हिरव्या गवताचा मातकट गंध घेत त्याची पाती मुठीने कराकरा ओरबाडत तो आपल्या मित्रांशी हसत खिदळत गप्पा मारायचा. आवेशाने चर्चा करायचा. वरच्या आकाशाच्या घुमटाची त्यावेळेला त्याला भीती वाटत नसे. त्याच्याकडे आनंदाने पाहत तो पडून असायचा. पण मध्येच एक विपरीत गोष्ट घडली. हॉकीची मॅच खेळता खेळता त्याच्या गुडघ्याची वाटी की काहीतरी सरकलं असं काहीतरी झालं. "काही घाबरू नका, अगदी किरकोळ ऑपरेशन आहे. याला आम्ही ऑपरेशनसुद्धा म्हणत नाही." असं सांगून त्याचं ऑपरेशन झालं. पण ते होताना चुकून भलत्याच एका नसेला इंजेक्शन दिलं गेलं. वास्तविक एका नाणावलेल्या दक्ष सर्जनच्या हाताखाली हे ऑपरेशन झालं होतं. मागून तो भला माणूस अतिशय हळहळला. खरं म्हणजे सगळेच जण हळहळले. पण तो काय, बाकीचे काय करणार होते? जे होणार होतं ते होऊन बसलं खरं.
दुसरं काय. आणि मग चालणाऱ्या, धावणाऱ्या, फिरायला निघालेल्या माणसांपासून तो उचलला गेला. प्रयोगशाळेत चतकोर कागदावर टाचणी खुपसून एखादा किडा टोचून ठेवावा तसा 4 फूट रुंद आणि 6 फूट लांब अशा एका पलंगावर जीविताने त्याला टोचून ठेवलं. त्याचे ते सणसणीत पाय एकदम पडवळासारखे लुळे लोंबते पडले आणि पोटरीतला तो गोळा हळूहळू ओल्या चिंधीसारखा फत्त आणि निर्जीव झाला. अनुच्या पावलांचा आवाज झाला तशी वाड्यातल्या दामूसाठी तो करत असलेल्या पतंगाचे कागद त्याने झटकन बाजूला ठेवले. आपले डोळे मिटून गळ्यापर्यंत पांघरून घेऊन त्याने झोपेचं ढोंग केलं. ती हलकेच आत आली. त्याचं इकडे तिकडे गेलेलं पांघरून तिने नीट केलं. पलंगावरची चादर व्यवस्थित ताणून बसवली. साऱ्या खोलीभर गबाळ ग्रंथी नानांनी जो पसारा केला होता तो आवाज न करता तिने आवरला. मग तशीच ती भिंतीकडे गेली आणि मधूने पलंगाजवळच्या भिंतीवर ओबडधोबड रेषांनी आणि टिंबांनी जे काही चिताडून ठेवलं होतं ना त्यातली चित्र बघू लागली. मोराचा गळा, पोपटाची चोच, चिरूट फुंकणारा दाढीवाला साहेब, 3 एकमेकांपासून अजिबात न ओळखता येणारी माणसं होती. त्याखाली कमलताई, शर्या कर्णिक, वासुदेव बर्वे अशी नावं होती. 2 तिरके सडसडीतपणे कललेले मिनार होते. कुठे कुठे नुसत्या रेषांची गिचमीड होती. आड्याखालच्या भिंतीचे पोपडे उडून जो एक विदूषक त्याने तिला दाखवला होता त्याचं मोठं रूप तिथे दाखवलं होतं. ही चित्र नेहमीची होती, पण त्यात आज आणखीन भर पडली होती. तिने त्याच्याकडे कुतूहलाने पाहिलं. डोक्याचा आणि पोटाचा असे 2 गोळे आणि त्याला काड्यांचे हातपाय अशा 3 आकृती त्याने रेखाटल्या होत्या. त्याखाली लिहिलं होतं अनु, रडणारी, गोलटिंब म्हणजे अश्रू, अनु हसणारी, ओठाच्या जागी 2 रेषा आणि तिसऱ्याखाली नुसतंच एक प्रश्नचिन्ह. हे सारं पाहता पाहता तिचे डोळे भरून आले. ती त्याच्या उशाशी आली. फिकट कवकवीत दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. मधूला तिने प्रथम पाहिलं तेव्हा ती काही फार मोठी नव्हती. 16 वर्षांची शाळकरी मुलगी होती. त्याचं पांगळेपण म्हणजे तिला दिसलेलं आयुष्यातलं पहिलंच खरंखुरं भळभळतं दुःख. त्यावेळेला ती मनानेही भोळी आणि सात्विक होती. सात्विकतेच्या त्या बहरात तिने त्या दिवसात मनातल्या मनात गुप्तपणे ठरवलं होतं की आपण एक आपली साधीसुधी गरीबशी नस व्हायचं. फ्लॉरेन्स नायटिंगेलप्रमाणे मधूसारख्या दुःखी अभागी जीवांची अगदी मन लावून सेवा शुश्रूषा करायची. त्यांच्या वेदना आपल्या ओटीमध्ये घ्यायच्या. त्या दिवसात तिच्यासारखी जणू हातात एक उंच मेणबत्ती घेऊन तिच्या मंद प्रकाशातून ती त्याच्या घरीच यायची जायची. पहिल्यांदा ती कल्पना करत राही. अमेरिकेत बघता बघता शोध लागला. तो हिंदुस्थानात आला. मधूच्या पायाचं ऑपरेशन झालं. हातात काठी घेऊन त्याने पाऊल टाकायला सुरुवात केली. आपण म्हटलं हळू, हां हां, आणखीन एक. मग एक पाय त्याने टाकला. किती छान, अगदी ओवाळून टाकल्यासारखा. वा, शाबास, अजून एक. असं, हं, असं. तेव्हाची पोरकट सात्विकता आता कुठे राहिली होती. इतकं असूनही त्याचा हा हसरा चेहरा पाहून या क्षणी तिच्या मनाची तगमग झाली. तिने डोळे पुसले आणि ती हसली. त्याच्या डोक्यामागे उभ्या राहिलेल्या कोंबड्याच्या तुऱ्यासारख्या दिसणाऱ्या केसांमुळे ते केस सदोदित ताठ उभे आणि फिसकारल्यासारखे दिसत. त्यांच्याकडे बघता बघता तिला एकदम वाटलं याच्या अंगाचं एकदा चांगलं स्वच्छ टॉवेलने स्पंजिंग करावं
आणि त्याच्या हातातोंडावरचा कवकवीत राब खसखसून घासून काढावा आणि खूपसं पोमेर चोपून त्याचे ते केस एकदा खाली बसवावे. हसून ती खाली वाकली आणि त्या तुऱ्यावर तिने एक फुंकर मारली. त्याबरोबर त्यांच्या मुळाशी असलेला पांढरा भोवरा थरथरला. तिच्या त्या उष्ण श्वासाची थरथर त्याच्या पांगळ्या पायापर्यंत गेली. विजेच्या 2 तारा जळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसं कुठेतरी आतल्यात झालं असा त्याला भास झाला. इच्छेविरुद्ध त्याच्या पापण्या मिचमिचून किलकिल्या झाल्या. अनुला ते दिसलं. ती पाय न वाजवता आत गेली आणि एका भांड्यातल्या थंड पाण्याची दार तिने सरळ त्याच्या सदऱ्यामागून सोडली. चोरा, ढोंग करतोस काय? ओ आय ओय आय गो असं करून तो खडबडून उठला. मग आपल्याला पचत नाही तर करावी कशाला अशी लबाडी? करशील पुन्हा? त्याला अंगठा दाखवून ते म्हणाले. पण गेले 3-4 दिवस तर पचवली की नाही? म्हणजे मी यावेळेला यायची तेव्हा तू जागा असायचास मधू, आणि मी आपले चक्क फसत होते. मी फसत होते. हो अगदी असंच. तो मनापासून हसला. इतका की हसता हसता त्याचा हातातलं पांघरून इकडे तिकडे झालं आणि पट्ट्यांच्या चोळण्याखालचे त्याचे लोंबत्या पडवळासारखे दिसणारे पाय एकदम उघडे पडले. त्याने घाईघाईने पांघरून वरती घेतलं. पण ते ओंगळ पाय दिसायचे ते तिला दिसलेच. आपले पाय कोणालाही दिसू नयेत म्हणून तो ते नेहमीच झाकून ठेवे. आणि तिच्यासमोर तर ह्या बाबतीमध्ये तो फार काळजी घे. पाहता पाहता त्याचा चेहरा संतापाने लाल झाला. वेडेवाकडे हातवारे करून तो म्हणाला, पाहिलंस ना? हां, अगदी तृप्त झाले ना डोळे तुझे? काय? खरं म्हणजे तिने झटकन आपले डोळे तिकडून काढून घेतले होते. काय? आमचं भिक्कार, भंगड नशीब, हे पाय. मधू काहीतरीच बोलू नकोस, तिने उंच आवाजात दरडावून म्हटलं. पण त्याचं रक्त त्याच्या फिक्कट चेहऱ्यापर्यंत पसरत गेलं होतं आणि बोलण्याआधी जे चमत्कारिक हातवारे होत होते ते करण्यासाठी त्याचे हात वर झाले होते. अशा वेळेला पुढे काय होतं ते तिला चांगलं माहीत होतं. ते होऊ द्यायचं नाही या निश्चयाने ती सरसावून पुढे गेली. त्याचे हात तिने वरच्यावर घट्ट पकडले आणि मघाच्या दरडावच्या सुरात ती म्हणाली, मधू, हे बघ, मी पुन्हा सांगते, शपथ घेऊन सांगते. अरे मी तिकडे बघितलं पण नाही रे. माझ्यावर विश्वास नाही का एवढा मधू तुझा? मधू, इकडे बघ मधू, माझ्याकडे बघ. हळूहळू तिचा स्वर आर्जवी होत गेला. त्याची नजर खालती गेली. त्याचे ताठर हात सैल झालेले तिला जाणवले. ते हलकेच तिने तसेच सोडून दिले. सोडून देण्यापूर्वी थोडे थोपटले. तो एकदम शांत झाला, गप्प झाला. पण मनाला असं गप्प करताना त्याला फार त्रास झाला. केवढं तरी वजन खाली टाकल्यावर थकायला होतं ना, तसा तो थकला आणि त्याच्या डोळ्यांना टचकन पाणी आलं. पण त्याने ते झटकन पुसून टाकलं. तो कोरडं हसून म्हणाला, छे, उगीचंच पाणी आलं बुवा डोळ्यांना, काहीतरी गेलंय मला वाटतं. तिने हळूच एक सुस्कारा टाकला आणि मग हसून म्हणाली, अरे वा, शाब्बास तुझी. मला क्षणभर वाटलं तू म्हणशील, अनु, मी उगाचच रागावलो, क्षमा कर. म्हण बरं तसं, म्हण. तर आणखीन काही नाही का? का हो, काही बिघडेल का अगदी? नाहीतरी कारण नसताना तू मला 1000 वेळेला वाकायला लावतोस. तेव्हा आपल्या जिवलग मैत्रिणीसमोर एकदा वाकलास ना तर पुण्यच मिळेल तुला. ते होणार नाही आपल्याकडून. आहे हे असं आहे. पांगळा झालो तरी माझाही मला अभिमान आहे. शिवाय अनु, तुझ्यासमोर वाकायला माझे पाय तरी कुठे धड आहेत ग? आणि तो एकदम स्वच्छपणे हसला.
त्या हसण्यामध्ये करुण असं काहीच नव्हतं. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याचा कान पकडून म्हणाली, करशील करशील असे ओढून ताणून विनोद? म्हण. नाही म्हण. त्या सोडणार नाही मी तुझा कान. म्हणतोस की नाही? तिने अधिकच कान पिरगळत आणि बाईने आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत विचारलं. नाही 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 नाही, खरंच चुकलो. पुन्हा नाही करणार असे विनोद. तो कळवळल्यासारखं पण अंगभर थरथरून म्हणाला. हसता हसता तो जेव्हा तक्क्यावरून पुढे वाकला तेव्हा त्या केसांचा तो उर्मट तुरा तिला पुन्हा दिसला. मधू, तुझ्याजवळ पोमेड आहे काय रे एखादं? पोमेड? नाही बुवा, मला कशाला लागतंय? पण मध्येच हे काय विचारलंस? त्याने आश्चर्याने विचारलं. तुझे ते केस आहेत ना डोक्यामागचे, ते मला नीट बसवायचे. चांगलं बाटलीभर पोमेड चोपडून बसवणार आहे एकदा, मग बघू कसे बसत नाहीत ते. तो पुन्हा हसला, इतका की त्याला मध्येच ठसका लागला. त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं. पण ते पुसण्यासाठी त्याने जेव्हा डोळ्यांना बोट लावलं तेव्हा त्याला कळलं की ते ठसक्याचं पाणी नव्हतं. अनु, तो म्हणाला आणि मग मागच्या तक्क्यावर डोके टेकून तिच्याकडे टक लावून पाहू लागला. काय म्हणतो? काय म्हणतोस? 2 प्रश्न मी नेहमी विचारत असतो माझ्या मनाला. मधून मधून परमेश्वराशी बोलत असतो त्याबद्दल. माझं हे असं का झालं? आणि अनुने माझ्यावर इतकं प्रेम का करावं? मी तिलामुळे आवडावाच का मुळे? एक क्षणभर थांबून ती म्हणाली, तुझ्या प्रश्नाबद्दल मधू मी काय बापडी बोलणार, पण तुझ्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल सांगते. एकमेकांच्या आवडण्याची कशाला करायची मीमांसा? मी तरी करत नाही बाई. एखादं माणूस आपलं इतकं आवडून जातं, इतकं 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 आवडून जातं, बस इतकं. दोन्ही हात मांडीवर सोडून ती हसून म्हणाली. एखादा सूर कानाला गोड लागून जातो तेव्हासुद्धा का म्हणून विचारत बसू नये. त्या सुराला आणि कानालाच ते माहिती असतं आणि म्हणून गप्प बसावं. ही उपमा झाली अनु. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मीमांसा भूषण मधुकर शास्त्री, ही चर्चा आपण थांबूया आता. शिवाय आता वेळही बराच झालाय. ती हसत हसत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, जाण्यापूर्वी एक वचन दे मला. आधीच? आधीच? हो, आधीच. पण कशाबद्दल? ते तर खरं. दिलं. आणि तिच्या हाताच्या काहीशा ओषट स्पर्शाने तो थरथरला. ती थरथर त्याच्या लुळ्या पायाच्या जुडीपर्यंत गेली. मधू, आज ना उद्या पुढे मागे मला नवरा म्हणून कोणीतरी आवडू लागेल. त्यावेळेलाही तू असा प्रश्न विचारायचा नाहीस. नाही ना विचारणार मधू? म्हणजे तुझं कोणावर प्रेमबिंब बसू लागलंय? त्याने एकदम खालच्या खचलेल्या आवाजात पण कुतूहलाने विचारलं. त्याच्या डोक्यावर एक चापटी देऊन ती म्हणाली, केव्हा, काय, कुणाला, कसं विचारावं ना हे तुला मधू अजूनही कळत नाही रे. बरं, मी जाते. 2-3 दिवस कॉलेजच्या ट्रीपबरोबर जाणार आहे. जाऊ ना? जा म्हणायचं बरं का? आणि त्याच्या केसांचा तुरा हलवून ती बाहेर पडली. ट्रीपहून परत आली तेव्हा ती आनंदात होती. ती उन्हातान्हात हिंडली होती. रानचे वारे तिने अंगावर घेतले होते. 2 दिवस मोठ्या मज्जेत गेले होते. ट्रीपच्या साऱ्या मजा ती आता मधूला सांगणार होती. पण जपून. अशा गोष्टी त्याला फार सावधपणे सांगाव्या लागत हे तिला माहिती होतं. एरवी ती फटक फटक चपला वाजवत आपल्या येण्याची वर्दी देत देत येत असे. पण आज ती हलकेच आली. पाय न वाजवता तिने हळूच दार उघडलं. मधूची पाठ तिच्याकडे होती.
आपल्या भिंतीवरच्या लहान सहान चित्रांकडे दंडाच्या उशीवर डोकं टेकवून तो पाहत होता. पोपट, मोर, अनुची 3 चित्र, तो चिरूटवाला, दाढीवाला आणि खालच्या एका कोपऱ्यात ते चित्र. वरवर तिथे कोणालाही रेखा टिंबांची नुसती गिचमीट दिसली असती, पण ती नुसती गिचमीट नव्हती. त्यात एक आकृती त्याने लपवली होती. 7ला 7 जोडलेत असे अर्धगोल आणि त्याच्यामध्ये 2 काळे ठिपके. त्याच चित्राकडे तो कुतूहलाने पाहत होता. काय करतोयस रे डिंब्या? तिने त्याचा कान पकडून विचारलं. कधी कधी ती त्याला त्याच्या कॉलेजातल्या नावाने हाक मारी. तिला पाहून तो एकदम दचकला. त्याची छाती धडधडली, पण त्यातल्या त्यात स्वतःला सावरून त्याने विचारलं, हां काय? आली का ट्रीप? केव्हा आलीस? काल रात्रीस. पण तू काय करत होतास रे? तो चाचरला नाही. कसली तरी आठवण होऊन तो म्हणाला, एक खेळ खेळत होतो. पायाचा उपयोग करता येणार नाही ना असा. मधू, तिने उंच आवाजात दरडावलं. तिला अशा प्रकारे चिडवण्यात त्याला लहानसं आणि सूक्ष्म समाधान मिळत असे. ते पुरेपूर घेऊन झाल्यावर तो म्हणाला, तू 2-3 दिवस नव्हतीस. म्हटलं आता काय करावं बरं. मग एक अगदी साधा खेळ सुचला. वाटलं जगातल्या अनेक शहरांमध्ये माझ्यासारखे पांगळे लोक असतीलच की नाही. मग खालच्या दामूचं एक भूगोलाचं पुस्तक काढून सगळ्या राजधान्या पाहून ठेवल्या. त्या प्रत्येक राजधानीत आपला एक दोस्त आहे अशी कल्पना करायची आणि मग त्याच्याशी बोलत राहायचं. हॅलो, पेकिंग ना? कोण? चुंगफुंग का? काय हो, काय चाललंय? आज जेवणाचा काय बेत आहे? थोडी झुरळं आहेत की नाहीत? हॅलो मॅडमॉसेल, एफेल टॉवर दिसतोय का हो तुमच्या तिथून? असं काही काही बोलायचं. बराच वेळ जातो दुपारचा. वा, छान कल्पना आहे की. दिवसातल्या उत्कृष्ट कल्पनेला अकॅडमी अवॉर्ड द्यायचं ठरवलं ना, तर आजचं अवॉर्ड मी तुलाच बहाल केलं असतं. पण त्याचं लक्ष नव्हतं तिच्या बोलण्याकडे. तो आढ्याकडे पाहत होता. तिकडेच बघत तो म्हणाला, अनु, तुला तो चिनी शिक्षेचा प्रकार माहिती आहे काय गं? नाही, ती हळूच जडपणे म्हणाली. आता पुढे काय होत जाणार याची तिला कल्पना आली होती. माणसाचे हातपाय गच्च बांधून ठेवायचे आणि मग वरून एका गळक्या भांड्यातून त्याच्या डोक्यावर एक एक थेंब पडेल अशी व्यवस्था करायची. एक थेंब, टप, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा. वेळसुद्धा माझ्या डोक्यावर असाच थेंबाने टपकतोय बघ. मधू, आपण दुसरं काहीतरी करूया का? खेळूया, बुद्धिबळाचा डाव मांडू. ती अजिजेने म्हणाली. तिच्याकडे न बघता आढ्यावरच्या विदूषकाकडे पाहत तो बोलू लागला. काही वेळा काहीच कळत नाही. मी वेळेत रुतून बसलोय की वेळच माझ्यात रुतून बसली? का रुतलेल्या वेळात मी रुतून बसलोय? पण थेंब तर चालू असतात. मग एकाएकी आवेगाने तिच्याकडे मान फेकून त्याने विचारलं, ही थेंबांची शिक्षा मी कशी चुकवतोय माहिती? डोळ्यासमोर पाहता पाहता पाण्याच्या भोऱ्यात अडकलेला मनुष्य वाहत जाताना काठावरून नुसतं असहायपणे बघत राहावं तशी ती त्याच्याकडे बघू लागली. काय बोलतो त्या ऐकू लागली. त्याला आता चेव आला होता. अखेर त्याला असलेली हे एकुलती एक मैत्रीणसुद्धा त्या चालणाऱ्या धावणाऱ्या जगातीलच होती. नाही, तो तिला आता सोडणार नव्हता. तो बोलत होता संथपणे, पण एकटं बसून बसून धार लावलेल्या शब्दात. एरवी फिक्कट कवकवीत वाटणाऱ्या त्याच्या चेहऱ्यात
तरारून रक्त पसरलं होतं आणि मानेखालच्या शिरेच्या लहानशा हिरव्या गाठी कमी जास्त फुगत होत्या. मी लोकांचे पाय तोडत बसतो. व्हरांड्यात व्हीलचेअर घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे मी हावऱ्या गिधाडी नजरेने बघत असतो. लहान लहान मुलं, तरुण, पोरपोरी, म्हातारे कोतारे, सगळ्यांचे. कधी ते हॉकी स्टिकने चेचतो, कधी उसाच्या कांडासारखे कहाडकन तोडतो, कधी सुरीने लोणी घ्यावं तसे अलगद कापून घेतो. आणि मग वेळ धावू लागतो, फार जोरात धावू लागतो. तो श्वास घेत म्हणाला. त्याच्या कपाळावर भराभरा घामाचे थेंब उभे राहिले. त्याचे हे बोलणं ऐकून ती शांतपणे हसली. त्याच्या पलंगाच्या कठड्या शेजारी जाऊन म्हणाली, झालं, संपलं. एकदा नानांना नाहीतर कमलताईला विचारणारच आहे तुझ्या की लहानपणी याला भूताचा किंवा राक्षसाचा पाठ आवडत होता का? बरोबर आहे ना? त्याच्या तट्ट सुजल्यासारखा दिसणारा चेहरा एकदम निवळला. डोळ्यातील खुनशी ठिणगी हळूहळू विझत गेली. मान खाली घालून तो म्हणाला, अनु चुकलो मी. चिडलो की मला भान राहत नाही ग. क्षमा कर मला. केली म्हण आधी, त्याशिवाय म्हणे क्षमा कर. हे रे, काहीसं वेडावून दाखवत पण रडवेली होऊन ती म्हणाली, केली. स्वतः रडतो आणि मला रडवतो. त्याच्यात दोन्ही केलं नाहीस तर. कपाळावरचा घाम आपल्या मनगटाने पुसून तो हसला. पुन्हा बोलू लागला, पण हे नेहमीच चालतं असं नाही बरं का. 2 वर्षांपूर्वी वरच्या वळचणीपाशी एक कबूतर येत असे. ते बरेच दिवस येत राहिलं. पुढे माझी आणि त्याची चांगली दोस्ती जमली. कबुतराचे पाय पाहिलेस तू कधी? अनु, फार छान असतात त्याचे पाय. लाल गुलाबी कळ्यांसारखे दिसतात. मध्ये मध्ये मग मी लोकांचे नुसते पाय बघत असतो. मध्ये थांबून पुन्हा छताकडे बघत तो म्हणाला, नागू गवळ्याचे पाय तेल लावलेल्या मलखांबासारखे आहेत बघ. आपल्या वाड्यातल्या हल्लीच्या पोस्टमनचे पाय पाहिलेस? ते तर गठळीच्या फांदीसारखे दिसतील. नानांच्या पायांची करंगळी गोष्टीतल्या ठेंगूसारखी दिसते. दामू एरवी देखणा आहे, पण त्याचे पाय एकदम बुटके, बदकाच्या पायासारखे बेढप आणि फत्ताडे आहेत. आता चेहरा त्याचा अगदी वेगळा दिसत होता. त्याचे एरवी मोठे वाटणारे डोळे लुकलुकून आणखीन मोठे झाल्यासारखे दिसत होते. त्याचा श्वास चोरटेपणाने येत होता. आणि माझा पाय कसा दिसतो रे? खरं म्हणजे आधी माझ्या पायाबद्दल सांगायचं आणि मग बाकीच्यांच्या. तिने आपला पाय पलंगावर ठेवला आणि लटक्या रागाने तो ती मागे पुढे फिरवू लागली. तो क्षणभर आश्चर्याने तक्क्यामागे सरकला. म्हणजे यातही तुझा मत्सर आहे काय? हो आहे, ती रुसून म्हणाली. त्यालाही मनातून तोच रुसवा स्वर हवा होता. पुढचंही हवं होतं. तो पुढे वाकला आणि म्हणाला, थांब, सांगतो कसा आहे तो. लहानसा, तांबूस, नाजूक पाय, ठेंगण्या सुरईसारखा, नडगीवर सुरूच्या कोवळ्या फांदीसारखी अस्पष्ट पण गोल कुरळी लव आणि नखांच्या इटुकल्या गुलाबी टोप्या घातलेली 5 इटुकली पिल्लं. त्यांच्या अंतःकरणात चमत्कारिकपणे धडपड झाली. मग हिया करून पण मान खाली घालून तो म्हणाला, आता नाही सांगता येते, पुन्हा केव्हा तरी सांगेन. पण काय? नाही, तुला राग नाही ना यायचा? नाही. मग मी जरा तुझ्या पायावरून हात फिरवू? फिरवू? खोल कुठून तरी वर सरसरत येणारे अश्रू थांबून
खांद्याकडे कलती मान करून ती म्हणाली, अरे फिरव की. ए हे रे, काय पण लाजतोय एका मुलीसारखा. त्याने हलकेस तिच्या तांबूस पायावरून हात फिरवला, पुन्हा एकदा फिरवला आणि मागे घेतला. लाजेने, कुतूहलाने त्याच्या फिक्कट चेहऱ्यावर रक्त पसरलं. तिला क्षणभर वाटलं त्याच्या ओठाला आपला हात द्यावा. काय हरकत आहे. ती निघून जाई तर त्याची मान खालीच होती. ती गेली तेव्हा मात्र त्याने आपले डोळे हाताने झाकून घेतले आणि तो तसाच उशीवर पडला. असे दिवस चालले होते. काळाची थेंबा थेंबाची शिक्षा सहन करीत तो असाच खुरडत खुरडत चालला होता, दुःखाच्या आणि वेदनांच्या गावाकडे. आणि मधूनमधून ती त्याच्याबरोबर चालली होती. अखेर एक साधी गोष्ट जग रहाटीनुसार घडली. तिचं लग्न ठरलं. ठरेस्तवर काही नव्हतं, पण ते ठरल्यावर मात्र तिच्या डोळ्यासमोर ब्रह्मांड उभं राहिलं. आता त्याच्याकडे कसं जायचं हेच तिला कळेना. त्याच्याकडे जाणारं पाऊल जिन्यापाशीच अडखळलं. तिथपर्यंत जाऊनही त्याच्या खोलीबाहेरची व्हीलचेअर पाहून ती परतू लागली. हे 3-4 दिवस खूप यातना झाल्या तिला. पण आश्चर्य असं की मधूनच तिची त्यातून सुटका केली. 4थ्या का 5व्या दिवशी मधूनच तिला बोलावून घेतलं. ती त्याच्या घराच्या दरवाजापर्यंत आली. आपलं सारं बळ वेचून तिने स्वतःला तिथपर्यंत आणलं. पण दार आत ढकलल्यावर त्याची कॉटवरची एकाकी पांगळी मूर्ती पाहून तिच्या अंगचं सारं बळ खचकन खाली गेलं. 4-5 वर्षापूर्वी पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर तिचं कोवळं मन जसं भडभडलं होतं ना, तसंच आत्ताही भडभडलं. तिने धाडकन दार बंद केलं आणि कडीवर हात टेकले. तिच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. अनु, अनु इकडे ये. रडू नकोस, तो तिथूनच हात हलवून म्हणाला. पदराने तिने आपले नाक आणि डोळे पुसले आणि पलंगाच्या कठड्याजवळ येऊन ती उभी राहिली. तिचा तो सडसडीत बांधा, मंद निमगोरा रंग आणि स्वच्छ काळे मोठे डोळे, तो धीट हसरा आवाज, ओंजळीत पाणी घ्यावं तसं तिचं ते रूप त्याने आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेतलं. तू आता माझं काय होईल या विचाराने हळहळत असशील, हो ना? पण तू एक गोष्ट विसरतेस. माझ्या आयुष्यातलं वाईटातलं वाईट मागेच होऊन गेलं आहे. आता यापुढे आणखीन काय वाईट होणार आहे माझं? असा प्रश्न विचारून माझ्या मनाची एकीकडे तयारी होत गेली आहे. हे कसं होतं ते तुला नाही कळायचं. त्यातून ही तर फार चांगली गोष्ट आहे. खरंच अनु, अगदी खरं. खूप चांगलं झालं, खूप खूप चांगलं झालं. आता मागे पाहिलं ना, म्हणजे वाटतं तुझ्यामुळे दिवस कसे अगदी. मधू, माझ्या आभाराचं भाषण करतोयस होय रे? तो अडखळून थांबला. तिला म्हणाला, दुसऱ्याला द्यायचं ते स्वतः विसरायचं आणि घेणाऱ्यालाही विसरायला व्हायचं. वा अनु, ही काय तऱ्हा झाली तुझी? मग त्याने सहजपणे विचारलं. बरं, कसा आहे तुझा नवरा? ती काहीच बोलली नाही. या शब्दामागे केवढं मोठं दुःख लढत लोंबत येतं हे तिला माहीत होतं. तिची मान खांद्याकडे कलती झाली. ती त्याने पाहिली आणि तो हसून म्हणाला, अनु, माझं आणखीन एक दुःख सांगतो तुला. कधी कधी का होईना माझे पाय ना एकदम ताठ होतात. त्यावर उभा असतो मी. आत्ता या क्षणी असाच आहे. पण लोकांना हे काही केला खरं वाटत नाही. जसं आत्ता तुला वाटत नाही ना, तसंच. ती काय समजायचं ते समजली आणि घाईघाईने डोळे पुसून हसून म्हणाली, आहे, चांगला आहे. बराचसा शहाणा, थोडासा वेडा आणि खूप खूप बिच्चारा. हा,
म्हणजे तुझ्या अगदी उलटा. वा, छान जमणार आहे तुमचा जोडा. मग वरच्या आढाकडे बघत तो म्हणाला, आता तू जाणार. मी काहीही चोरून ठेवणार नाही तुझ्यापासून. अगदी प्रथम तू यायचीस ना, तेव्हा मी एक इच्छा बाळगून होतो, हिचे पाय तुटावेत. तुला कल्पना नाही, मी सकाळच्या काही वेळेला एखाद्या पत्राची बघावी तशी असल्या काही बातमीची किती धडधडत्या अंतःकरणाने वाट पाहत बसायचो. तेव्हा वाटायचं, काय अशक्य आहे यात, काय अशक्य आहे. माझं पांगळेपण तरी कुठे शक्य कोटीतलं होतं. फार भयंकर वाटलं का तुला हे अनु? जरी तिला तसं वाटत नव्हतं तरी ती हळूच म्हणाली, हो. खूप वेळेला मी अगदी एकटा असलो ना की मनात विचार यायचा, असं तर नसेल ना की काही माणसांना फार सुखात ठेवण्यासाठी देव काही दुःखी माणसं ओलीस ठेवून घेतो. त्या ओलीस ठेवून घेतलेल्या माणसांपैकी मी एक. बस, आहे काय आणि नाही काय. आता मलाच का ओलीस ठेवून घेतलं, दुसऱ्याला का नाही? असल्या प्रश्नांना काय अर्थ आहे? माझ्याऐवजी दुसरा कोणी असता तर त्याने सुद्धा हाच प्रश्न विचारला नसता का? मग मी मनातल्या मनात ओरडतो, जोरजोराने ओरडतो, नाही नाही, हे खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. मी पांगळा असलो तरी हा हिशेब मान्य करणार नाही. अनु, एखाद्या खुनी माणसासारखा या कल्पनेवर मी नाचून तिला तुडवायचो. पण परवा तुझ्या आईने तुझ्या लग्नाची बातमी सांगितल्यापासून विचार करतोय. फार कठीण आहे, फार कठीण आहे. पण मनाला चढवावं त्या कल्पनेपर्यंत. काय सांगावं? अनुला सुखी ठेवण्यासाठी मलाच ओलीस ठेवलं असेल देवाने. तिच्या छातीची छकलं उडाली. मधू, काय वेड्यासारखं बोलून गेलास रे हे? ती ओरडली आणि आवेगाने त्याच्यापाशी आली. जे तिला खूप वेळा करावंसं वाटत होतं तेच तिने केलं. त्याचं डोकं आपल्या वक्षस्थळाशी घेऊन तिने ते घट्ट दाबून धरलं. गिंगाण्या आवाजात ते दोघेही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागले, पण कुणाच्याच तोंडातून शब्द येईना. फक्त तिच्या गळ्यातल्या साखळीचा गार स्पर्श त्याच्या ओल्या चेहऱ्याला जाणवत होता. त्याची थरथर त्याच्या लुळ्या पायांपर्यंत गेली होती आणि तिचा हात त्याच्या केसांच्या तुऱ्यावरून फिरत होता. मग दोघेही हलकेच बाजूला सरकली. एकमेकांचे लाल डोळे आणि नाकांची तांबडी टोकं पाहून दोघांना उगाचच हसू आलं. असेच काही क्षण गेले आणि मग एकाएकी काय झालं कुणास ठाऊक. त्याच्या फिक्कट चेहऱ्यात सगळीकडे रक्त आलं. त्याचे डोळे एका वेगळ्याच जाणीवेने लकाकले. एका संथ नजरेनं तो तिच्याकडे पाहू लागला. तिची छाती धडधडली. तिने हळूच विचारलं, मधू, असं काय बघतोयस? तरीही तो बघतच राहिला त्याच नजरेने. सांग ना, ती शांतपणे म्हणाली. काय पाहिजे तुला? उत्तर देण्यापूर्वी तो एका बाजूला कलंटा झाला. तिच्या विरुद्ध दिशेला त्याने भिंतीकडे तोंड केलं. मग आपला कापरा हात भिंतीवरून फिरवत तो म्हणाला, सांगतो अनु, कुणी देणार नाही इतकं मला दिलंयस तू. तरी पण एक गोष्ट मागणार आहे. तू रागावणार नाहीस ना? नाही. बघ, फार वेगळं मागणार आहे मी. सांग ना. खरं सांगतेस? हो. मग सांगतो. एक एक शब्द सावकाश अडखळत तो बोलू लागला. आपल्या दोन्ही हातांचे पंजे त्याने पलंगाच्या कठड्यावर घट्ट दाबून धरले. त्याच्या छातीचा भाता इतक्या जोराने हल्ला की त्याची पाठसुद्धा खालीवर होत राहिली. अनु, अनु, तू जाण्यापूर्वी
तुला एकदा बघून घ्यावंसं वाटतंय ग. तू आहेस तशी, सगळीच्या सगळी. त्याने आपले पंजे डोळ्यावर घट्ट दाबून धरले आणि त्याची उशी गदागदा हलली. प्रथम तिला काहीच कळलं नाही. मग कळलं. तशी ती ताडकन उभी राहिली. ही धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल असं तिला क्षणभर झालं. तिचे डोळे वर खाली फिरले आणि तिला भास होत राहिला की खोली वेडी वाकडी हिंकळते आहे, कलंटे आहे. मग हळूच ती शांतपणे ओठ घट्ट दाबून खिडकीपाशी गेली. तिने ती लावली आणि काही क्षणांनंतर आपलं डोकं भिंतीवर टेकवलं. तिच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांना ती दिसली नाही. तो दिसला नाही. फक्त खिडकीच्या काचांमधून येणारा उजेड दुधी रंगाचा आहे आणि तो वरखाली होतोय एवढीच जाणीव तिला झाली. तिच्या वस्त्रांचा सळसळता आवाज थांबल्यावर तो हळूच तिच्या बाजूला वळला. बरेच दिवस डोळ्याला पट्टी बांधलेल्या माणसाचे डोळे दिपावेत तसे त्याचे डोळे प्रथम दिपले. त्या दुधी प्रकाशाच्या झोतात तिचं सावळं शरीर त्याला प्रथम दिसलंच नाही. हळूहळू त्या हलत्या निमगोऱ्या शरीराच्या रेषा स्थिर होत गेल्या. त्याच्या पांगळ्या कुतूहलाला, इच्छेला एकदम पायापर्यंत पंख फुटले. एक अस्पष्ट हुंदका त्याच्या ओठातून बाहेर आला. अनु. अनु मात्र ओठ दाबून आणि डोळे मिटून तशीच उभी होती. तिच्यासाठी ओलीस गेलेल्या माणसासाठी धरित्रीच्या आधाराने उभी होती. होती तशी, सगळीच्या सगळी. फुलझाडाने सूर्यकिरणाला सामोरं जावं तशी, अगदी अगदी तशी.